पूर्व वैमनस्यातून थरारक पाठलाग करून कुपवाड्याच्या तरुणावर एडक्याने वार करून उदगाव येथे भर दुपारी 4च्या सुमारास खून करण्यात आला। सचिन आज्ञात चव्हाण, वय वर्ष 24, राहणार कुपवाडा, जिल्हा सांगली असे त्याचे नाव आहे। सांगली कोल्हापूर महामार्गावरील खोत पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या घरात घुसून संशयितांनी सचिनचा गेम केला। त्याच्या डोक्यात वार केले होते। हाताची दोन्ही मनगटे तुटली होती। रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता। घटनेनंतर तत्काळ निर्भया पथकाने संशयितांचा पाठलाग करून पकडले। साहिल असलम समलीवाले, वय वर्ष 26, राहणार वाघमोडे नगर कुपवाडा व परशुराम हनुमंत बजरंत्री, वय वर्ष 25, राहणार आलिशा नगर अशी संशयितांची नावे आहेत। तर अन्य काही संशयित शोध पोलिसांकडून सुरू आहे। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की कुपवाड, जिल्हा सांगली येथे जुलै 2020 मध्ये दत्ता पाटोळे याच्या खुनाच्या आरोपाखाली सचिन चव्हाण याला अटक करण्यात आली होती। त्याचे कुटुंबीय जयसिंगपूर येथे वास्तव्यास आले होते। त्यांचे मूळगाव बापासाची वाडी, पोस्ट कोकळे, तालुका कवठे महाकाळ, जिल्हा सांगली असे आहे। महिनाभरापूर्वी त्याची जामिनावर मुक्तता झाली होती। गुरुवारी तो जयसिंगपूरहून सांगली येथे मित्रांना भेटण्यासाठी दुचाकीवरून गेला होता। संशयित त्याच्या मागावरच होते। सांगली कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील खोत पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर हल्लेखोरांनी त्याला गाठले। दुचाकी टाकून तो स्वतः बचाव करण्यासाठी भीतीने पळ सुटला। सुरुवातीला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रावसाहेब जलिहाळ यांच्या प्रभात रोलिंग शर्ट्स या वर्कशॉप दुकानात तो गेला। त्यानंतर दुकानाच्या आतमध्ये असणाऱ्या घरात त्याने धाव घेतली। हल्लेखोरही त्याच्या पाठोपाठ स्वयंपाक खोलीत पोहोचले। यावेळी सचिनवर त्यांनी धारदार एडक्याने वार करण्यास सुरुवात केली। रक्तबंबाळ अवस्थेत तो पुन्हा वर्कशॉपमध्ये आला। हल्लेखोरांनी पुन्हा सचिनच्या डोक्यात, पाठीवर, हातावर वार केले। या हल्ल्यात त्याच्या दोन्ही हातांची मनगटे तुटून पडली होती, तर डोक्यात गंभीर वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडून तो जागीच ठार झाला। सचिन याचा खून करून संशयित हे घटनास्थळावरून पळून गेले। दरम्यान पलायन करणारे हल्लेखोर गस्त घालणाऱ्या निर्भया पथकाला दिसून आल्याने पाठलाग करून उदगाव येथील वैरण अड्ड्याजवळ असणाऱ्या दुकानाजवळील पाठीमागील बाजूस लपलेल्या संशयितांना हत्यारासह पोलिसांनी ताब्यात घेतलं। या पथकातील पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलीस कर्मचारी शैलेश पाटील, अमित मोरे, विक्रम मोरे यांचा समावेश होता। घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी पाहणी केली। शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवच्छेदन करण्यात आले आहे।